अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील 3,300 कोटी रुपयांच्या दानाच्या निधीवरून अचानक पेटलेला वाद आता केवळ आर्थिक गैरव्यवहारापुरता मर्यादित राहिलेला नसून त्याला महाकाय राजकीय परिमाण प्राप्त झाले आहे। काय आहेत यामागचे राजकीय संदर्भ, काय आहे हे सगळं प्रकरण बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्यापूर्वी तुम्ही अजूनही सरळ सोप्पाला फॉलो आणि सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहत आहात सरळ सोप्पं। मंदिर वही बनाएंगे, बनाएंगे मंदिर कसम तुम्हारी राम, ही गाणी ऐकली की आजही 80 ते 90चा काळ आठवतो, जेव्हा राम मंदिर हा प्रत्येक हिंदूसाठी अस्मितेचा मुद्दा होता। आता मोदींच्या काळात मंदिर उभं राहिलं आणि आर्थिक घोटाळा देखील समोर आला। राम मंदिराच्या दानपेटीतील रोख रक्कम हाताने मोजताना झालेल्या कथित गैरव्यवहाराचे प्रकरण समोर येताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली। या प्रकरणात रामशंकर यादव उर्फ टिन्नू यादव, लवकुशा मिश्रा, अनुकल्प मिश्रा, अविनाश शुक्ला, मनीष कुमार यादव, रामशंकर मिश्रा, सुभाषचंद्र श्रीवास्तव आणि करुणेश पांडे या 8 जणांवर थेट FIR दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली आहे। स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कंत्राटी मोजणी पथकात असलेल्या या कर्मचाऱ्यांनी कॅश हाताळताना हेराफेरी केल्याचे तपासात उघड झाले असले तरी या प्रकरणाच्या टायमिंगवरून आता राजकीय विश्लेषकांमध्ये एक मोठा आणि खळबळजनक दावा केला जात आहे। हा दावा असा आहे की 2029च्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे राष्ट्रीय पातळीवर आणि पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आघाडीचे दावेदार मानले जात आहेत। दिल्लीच्या वर्तुळात आणि भाजपच्या अंतर्गत राजकारणात योगी आदित्यनाथ यांच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठीच हे संपूर्ण प्रकरण तर पुढे आणले गेले नाहीये ना, असा एक मोठा संशय राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे। राम मंदिर हे योगी आदित्यनाथ यांच्या राजकीय आणि धार्मिक अस्तित्वाचे सर्वात मोठे प्रतीक मानले जाते आणि याच मंदिराच्या निधीवर डाग लावून योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा मलिन करण्याचा आणि त्यांना 2029च्या शर्यतीतून बाहेर ढकलण्याचा हा एक गुप्त राजकीय कट असावा, अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे। मात्र आपल्यावर राजकीय दबाव वाढताच आणि विरोधकांनी थेट राम मंदिराच्या भ्रष्टाचारावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला। त्यांनी कुठलाही क्षणाचा विलंब न लावता तात्काळ विशेष तपास पथकाची म्हणजेच SIT स्थापन केली आणि या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्याचे थेट आदेश दिले। SITच्या तपासात आणि MS शंकर अय्यर अँड कंपनी या स्वतंत्र बाह्य ऑडिटरच्या अधिकृत अहवालात एक अत्यंत महत्त्वाचा खुलासा झालाय। जनतेने दिलेल्या 3,300 कोटी रुपयांच्या अथांग निधीचा हिशोब कागदावर 100% अचूक आणि पारदर्शक असून राम मंदिर ट्रस्ट किंवा मुख्य संस्थात्मक पातळीवर कोणताही घोटाळा झालेला नाही। तपासात हे स्पष्ट झाले की रोख रक्कम मोजताना काही स्थानिक कर्मचाऱ्यांनी निष्काळजीपणा दाखवत वैयक्तिक पातळीवर ही चोरी केली होती। योगी आदित्यनाथ यांनी स्थापन केलेल्या SITने थेट या दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करत आरोपींना तुरुंगात धाडले आणि मुख्य 3,300 कोटींचा निधी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सिद्ध केले। यामुळे योगी आदित्यनाथ यांनी केवळ राम मंदिराच्या पवित्रतेला आणि पारदर्शकतेला जपले नाही तर त्यांच्या विरोधात रचला जाणारा राजकीय कट उधळून लावत 2029च्या शर्यतीतील आपले स्थान आणि प्रशासकीय पकड अधिक मजबूत केल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे। आधी झालेला घोटाळा खरा मानायचा की आता घोटाळा झालाच नाही हा उल्लेख खरा आहे। सामान्य भाविक मात्र यामुळे द्विधा मनस्थितीत अडकलाय हे एवढं मात्र नक्की। तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सरळ सोप्पाला फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।